तुम्ही कामावर जाता आणि बाळाला घरी ठेवता आणि ऑफिसमध्ये असताना अचानक मनात विचार येतो की मी माझ्या बाळाला पुरेसा वेळ देत नाही आहे का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर तुम्ही एकट्या नाही आहात. वर्किंग मदर्समध्ये सगळ्यात कॉमन भावना कोणती असेल तर ती आहे गिल्ट. एका बाजूला करिअर, जबाबदाऱ्या आणि स्वप्न असतात आणि दुसऱ्या बाजूला बाळ, घर आणि आई म्हणून असलेली जबाबदारी. आणि अनेक वेळा आईला असं वाटायला लागतं की या दोन्हीपैकी कुठेच 100% देऊ शकत नाही. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, चांगली आई म्हणजे दिवसभर मुलासोबत असणारी आई की मुलाच्या आयुष्यात मिनिंगफुल प्रेझेंट असणारी आई? कारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अनेक वर्किंग मदर्सला वाटतं की त्या कामावर गेल्यामुळे मुलाचं नुकसान होत असेल, पण यात केलेल्या रिसर्चनुसार मुलांना फक्त वेळेची गरज नसते, त्यांना क्वालिटी इंटरॅक्शनची गरज असते. तुम्ही मुलासोबत 1 तास असाल, पण त्या एका तासामध्ये पूर्णपणे त्याच्यासोबत असाल, तर त्याचा परिणाम अनेक तासांच्या डिस्ट्रॅक्टेड उपस्थितीपेक्षा जास्त असू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं आपण काय बोलतोय, त्यापेक्षा आपण काय करतोय ते जास्त शिकतात. जेव्हा मूल आपल्याला आईला जबाबदारीने काम करताना, निर्णय घेताना आणि स्वतःची ओळख जपताना पाहतं, तेव्हा तेही आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी शिकत असतं. हो, चॅलेंजेस असतात. कधी स्कूल फंक्शन मिस होतात, कधी मुलगा किंवा मुलगी आठवण काढते, कधी स्वतःलाच वाटतं की आपण वेळ देता आला असता. पण याचा अर्थ तुम्ही कमी चांगली आई आहात असा नाही. खरं तर गिल्ट ही अनेक वेळा प्रेमाचीच दुसरी बाजू असते. कारण ज्या आईला तिच्या मुलाची काळजी नसते, तिला गिल्टसुद्धा वाटणार नाही. म्हणून गिल्टमध्ये अडकू नका. त्याऐवजी कनेक्शनवर लक्ष द्या. मुलासोबत बोलताना मोबाईल बाजूला ठेवा. दररोज काही वेळ फक्त त्याच्यासाठी ठेवा आणि स्वतःलाही जज करत बसू नका. कारण मुलांना परफेक्ट आई नाही लागत. त्यांना प्रेम करणारी, समजून घेणारी आणि आनंदी आई लागते. जर तुमच्या ओळखीत एखादी वर्किंग मदर असेल, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. कारण अनेक वेळा तिला ॲडव्हाइसची नाही, तर सपोर्टची गरज असते. समजून घेण्याची, समजून सांगण्याची गरज असते.